श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आलेलो होतो वेळापूर या ठिकाणी। तर या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं अतिशय छान प्रमाणे या ठिकाणी केंद्र आहे। तर त्याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रचालक वेळापूर या ठिकाणी आपल्यासोबत विनायक भाऊ वैराळ आहेत। तर त्याविषयी आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। काय सांगाल दादा याविषयी अधिक माहिती आपण? श्री स्वामी समर्थ। मी विनायक वैराळ या ठिकाणी केंद्राचं काम वगैरे बघतो। एक सेवेकरी या स्वरूपामध्ये हे सगळं काम या ठिकाणी चाललं जातं। गेल्या 14 वर्षापासून स्वामी महाराजांचं कार्य वेळापूर या गावामध्ये चालू आहे। पूर्वीच्या काळी ज्या वेळेला केंद्र सुरू झालं ते मारुती मंदिरात सुरू झालं। गावामध्ये एक छोटंसं फोटो ठेवून त्या ठिकाणी सर्व आम्ही ग्रामस्थ एकत्र जमून, सर्व सेवेकरी एकत्र जमून त्या ठिकाणी आरती घ्यायचो। बरोबर। संतोष भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र संतोष भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 वर्षापूर्वी म्हणजे 3 मार्च 2000ला त्या ठिकाणी मारुती मंदिरात केंद्र सुरू झालं। त्यावेळेस सर्वात प्रथम जे काही सेवेकरी होते, विजू नाना भोसले असतील, रामनाथ भाऊ जाधव, गणपत मोरे, त्यानंतर लामखडे मामा, असे जे जुने सेवेकरी होते, त्यानंतर आपले सुंदरराव दादा कदम, ते पण असे जुने सेवेकरी की त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी हातभार लावला। आम्ही त्यावेळेला छोटे छोटे होतो, पण मग त्यांचे संस्कार आणि भाऊंचं मार्गदर्शन आणि महाराजांचा आशीर्वाद त्याच्या माध्यमातून हे केंद्र आज या ठिकाणी पोहोचलंय की 14 वर्षापासूनचा जो प्रवास आहे तो आज इतका मोठा झालेला आहे की साक्षात महाराज या ठिकाणून विराजमान झालेले। गावामध्ये आम्ही खूप जागा बघितल्या, 14 वर्ष महाराज गावात थांबले, कुठं जागा मिळेल म्हणून खूप आम्ही तपास केला, पण जागा कुठं मिळाली नाही। वेळापूर गावामध्ये मग जागा कुठं मिळाली नाही। मग त्यावेळेला काय झालं, आम्ही सहज कुटुंबामध्ये आम्ही फॅमिलीमध्ये आम्ही बसलो। आता आमचं जी स्वामींची परंपरा जी आहे, आजोबांपासून महाराजांची सेवा आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे। तर त्यावेळेला आम्ही कुटुंबात बसलो आणि बसल्यानंतर सहज मी पत्नीला विषय मांडला की केंद्राला जागाने काय केलं पाहिजे। मग ती डायरेक्ट बोलून गेली की आपण या ठिकाणी 5 गुंठे जागा देऊन टाकू, कारण जागा भरपूर होती इथं। म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही। म्हणजे आपण स्वइच्छेने जवळजवळ जागा स्वामी समर्थांसाठी दिलेली। बरोबर। मग त्यानंतर वडिलांना चर्चा केली वडिलांबरोबर, तर वडील पण बोलले की चालेल ठीक आहे म्हणे, अध्यात्मासाठी काय दिलेलं काही वावगं नाही। बरोबर। आपण दुसऱ्या गोष्टीसाठी काही देत नाही, पण अध्यात्मासाठी आणि महाराजांसाठी जागा दिली तर ते योग्य राहील भाऊ असं। बरोबर। सगळ्यांचा एक विचार झाला। आमचे बंधू उमेश भाऊ त्यांना विचारलं, त्यांनी बी सांगितलं, कारण सगळ्यांचं सहमत घेणं गरजेचं होतं। बरोबर। सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जागा या ठिकाणी दिली आणि जागा दिल्यानंतर शाकंभरी पौर्णिमेला म्हणजे 2024 मध्ये शाकंभरी पौर्णिमेला या ठिकाणी भूमिपूजन झालं। आणि एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे अवघ्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी सर्व आम्ही सेवेकरी एकत्र आलो आणि श्रमदानाने सगळ्यांनी या ठिकाणी येऊन हे केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे। सगळे मुलं रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी काम करायचे। कोण सिमेंट व्हायचं, कोण वाळू खडी व्हायचे। एक कारागीर हाताखाली घेतला आणि सगळ्यांना एकत्र करून श्रमदानाने हे केंद्र या ठिकाणी अवघ्या कमी कालावधीमध्ये महाराजांचा दरबार या ठिकाणी उभा केला। म्हणजे या परिसरातील सर्वच जणांचं तुम्हाला या ठिकाणी योगदान आहे। ग्रामस्थांनी त्याच्या परीने मदत केली। ग्रामस्थांनी पण खूप सहकार्य केलं। ग्रामस्थ पण या ठिकाणी ते पण मदत करायचे। आणि असं वाटलं नव्हतं की हे केंद्र या ठिकाणी झाल्यानंतर एवढी उच्च कोटीची सेवा होईल। आणि महाराजांनाच घाई झालेली होती की आपण वेळापूर गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थापन व्हायचं, कारण दरबार बसवणं एवढी सोपी गोष्ट नाही। बरोबर। पण संतोष भाऊ जाधव यांचं मार्गदर्शनामुळे हे या ठिकाणी शक्य झालं। आता नुकताच मागच्या महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आपला 2025 मधला, तर त्या ठिकाणी भाऊंना विचारला आम्ही नवनाथ पारायण घ्यायचं म्हणून। बरोबर। तर मग भाऊ बोलले आता एवढ्या कमी कालावधीमध्ये होणार नाही, पण मग चला आपण घेऊन पाहू म्हणे, कारण आपलं नवीन केंद्र होतं। तर त्यावेळेला भाऊंच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी सेवा घ्यायला सुरुवात केली आणि अवघ्या 8 दिवसामध्ये आम्ही नियोजन केलं। इथं वॉटरप्रूफ मंडप वगैरे टाकला आणि टाकल्यानंतर बरेच जण आम्हाला येऊन म्हणायचे एवढा मोठा मंडप तुम्ही टाकलाय बा, 60x100चा मंडप आम्ही त्या ठिकाणी टाकलेला होता। बरेच जण बोलायचे की एवढा मोठा मंडप टाकला, आपलं नवीन केंद्र एवढे सेवेकरी जमणार नाही, असं नाही तसं नाही। खूप त्या ठिकाणी प्रश्न विचारायचे, पण महाराजांची शक्ती एवढी अफाट की नाशिक, येवला, त्यानंतर निफाड, नेवासा असे लांबून सेवेकरी आले आणि 1300 सेवेकरी आली या ठिकाणी। 1300 सेवेकऱ्यांनी नवनाथ 1 दिवसाचं पारायण या ठिकाणी केलं। अशी उच्च कोटीची सेवा महाराजांनी या ठिकाणी आमच्याकडून सगळीकडून करून घेतली आणि बऱ्याच जणांची या ठिकाणी दुःख त्या ठिकाणी महाराजांनी दूर केले। बऱ्याच जणांना वेगवेगळे अनुभव पण आले। आता आपण या ठिकाणी सेवेचं असं नियोजन केलेलं आहे की सकाळी 6 वाजता दरबार उघडला जातो आणि प्रत्येक सेवेकराला या ठिकाणी सेवेची संधी दिली जाते की महाराज कोणा एकट्याचे नाही, बरोबर, सर्वांचे महाराज आहे। आपले जे काही सेवेकरी कार्यरत आहेत त्या सगळ्या सेवेकरांना 8 दिवसाची सेवा दिली जाते। तो सेवेकरी सकाळी 6 वाजता येतो, दरबार उघडतो। उघडल्यानंतर महाराजांची पूर्ण या ठिकाणी सेवा करून भोपळी आरती होती। भोपळी आरती झाल्यानंतर परत 10:30चे नैवेद्य दिले जातात आणि 10:30चे नैवेद्य सुद्धा आपण गावामध्ये प्रत्येकाला घरपरस नैवेद्य दिलेले, शेजवार अशी नैवेद्य दिलेले।
त्या ठिकाणी ते नैवेद्य त्या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर संध्याकाळी 6:30ला परत आरती होऊन असे त्रिकाळ आरत्या या ठिकाणी घेतल्या जातात आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी सगळे येतात, सेवा करतात आणि खूप प्रत्येकाला अनुभव त्या ठिकाणी येऊ राहिले. म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी समजा कोणाला नैवेद्य जर गेला नाही तर ते डायरेक्टली फोन करून विचारतात की भाऊ आम्हाला आज नैवेद्य मिळालं नाही, आमचं नैवेद्य का केला तुम्ही. तर त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की तुमचा फोन लागला नाही म्हणून तुम्हाला नैवेद्य मिळाला नाही, पुढच्या वेळेला तुम्हाला नैवेद्य मिळालं, मग त्यांना लगेच पुढच्या वेळेस त्या ठिकाणी नैवेद्यावर लागतो. म्हणजे वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त 2च नैवेद्य जातात. असं नियोजन आपण या गावात केलेलं आहे. तर याच्या दृष्टीने तुम्ही आणखी स्वामींचा एक काही अनुभव वगैरे काय सांगाल? तर स्वामींच्या अनुभव तसे भरपूर आहे, खूप आहे की आमच्या कुटुंबावरतीच असे प्रसंग खूप येऊन गेले, पण महाराजांनी त्या प्रसंगातून वाचवलं आणि आम्हाला या ठिकाणी खूप अशी शक्ती दिली. ज्या वेळेला आमच्या बहिणीची डिलिव्हरी झाली रात्याला, तर त्यावेळेला आम्ही त्यावेळेला आमच्याकडं जुन्या वस्तीवर आम्ही राहत होतो. आता इथं ज्यावेळेला आम्ही इथं राहायला आल्यानंतर मग इथं दरबार आला महाराजांचा, पण आम्ही अगोदर जुन्या वस्तीवर राहत होतो. तर त्या ठिकाणी ज्या वेळेला बहिणीची डिलिव्हरी झाली आणि त्यावेळेला आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. मग मोटरसायकलवरती आम्ही बहिणीला आणायला त्या ठिकाणी रात्याला गेलो. गेल्यानंतर तिकडून ज्या वेळेला आम्ही निघालो, आमचे आई वडील बरोबर होते आणि बहीण आणि दाजी पण बरोबर होते. तर आम्ही मोटरसायकलवर तिकडून निघालो. येत असताना सावळी विहिरीजवळ आल्यानंतर एक मोठा ट्रक आम्हाला क्रॉस झाला. आईच्या मांडीवरती बहिणीचं बाळ होतं आणि वडील गाडी चालवत होते, पण इतकी जोरात ती गाडी क्रॉस झाली की डायरेक्ट त्या आईच्या मांडीला घासून ती गाडी गेली. आम्हाला सगळ्यांना वाटलं की आता हे पडले आणि गाडीच्या टायर खाली गेले, पण असा चमत्कार झाला की ती गाडी अल्लादाची उचलली आणि रोडच्या बाजूला उभी राहिली. बाळाला काही झालं नाही, आईला काही झालं नाही. असे अनुभव खूप महाराजांनी दिलेले आणि अशा एवढ्या मोठ्या संकटातून महाराजांनी आम्हाला वाचवलेले आहे. तेव्हापासून त्याच्या आधीपासून आणि आतापर्यंत स्वामी महाराजांची आपण अशी सेवा या ठिकाणी करतो, निस्वार्थपणे सेवा करणे आणि त्या माध्यमातून महाराज आपल्याला त्या ठिकाणी अनुभव देतात आणि सेवा करून घेतात. तर नक्कीच आपण बघू शकताय की वेळापूर या ठिकाणी सर्वात आधी स्वामी समर्थांचं जे केंद्र होतं ते गावामध्ये भरत होतं, पण काही अडीअडचणीमुळे ते केंद्र वैरागळ कुटुंबीय यांच्या पूर्णपणे एक कुटुंबाच्या एक विचाराने हे केंद्र त्यांनी त्यांच्या वेळापूरची जी वस्ती आहे या ठिकाणी हलवण्यात आलं आणि अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये इथे आपण बघू शकताय या केंद्राचा एक देखावा आहे आणि इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि केंद्राला आणखी 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही, तरी पण या ठिकाणी आता श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं जे नवनाथ पारायण भरलेलं होतं, तर या पारायणसाठी तब्बल या ठिकाणी जवळजवळ 1300 जे भाविक भक्त होते स्वामींचे सेवेकरी ते या ठिकाणी येऊन गेलेले आहे. म्हणजे अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी सोहळा जो आहे तो सर्वांना या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला विनायक भाऊंनी काही असे अनुभव सुद्धा सांगितलेले आहेत आणि खरोखरच अंगावर काटा येणारे काही अनुभव होते, पण स्वामींची एक सेवा होती, त्या सेवेच्या अनुसरणातून त्यांनी त्यांच्या कुटुंबावरती जे आलेलं जे संकट होतं ते पूर्णपणे टळलेलं होतं. तर खरोखरच स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे ती अतिशय छान आहे. तर याप्रमाणे या ठिकाणी आणखी काही इतिहास होता, तर वेळोवेळी आणखी पण या ठिकाणी आपण येऊन काही जो इतिहास आहे तो या ठिकाणचा पण आपण इतिहास आहे तो आपण सर्वांना दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.